राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि दीपावली निमित्त राणा दाम्पत्याकडून अमरावती शहराला लागून जी हनुमान गडी आहे त्या ठिकाणी तब्बल 111 फुटाची हनुमानाची जी मूर्ती आहे त्याचं निर्माणाधीन काम सुरू आहे। जवळपास काम पूर्णच झालेलं आहे आणि दीपोत्सव झाल्याच्या नंतर इथे जे अयोध्येवरून अखंड ज्योत आणण्यात आली ती ज्योत 7 फूट दिव्यामध्ये या ठिकाणी पेटून त्याची महाआरती सुद्धा झालेली आहे हनुमंतरायांची। आपल्यासोबत नवनीत राणे होतं। कसा दीपोत्सव साजरा करता आज अनोख्या पद्धतीने इथे? आज मला असं वाटते देवाचे पासनं आणि रामभक्त हनुमानजी जे संकट मोचन आहे आणि हनुमानगडी जी अमरावतीमध्ये 111 फुटाची जी आपण पूर्ण हनुमानजीची जी मूर्ती उभी केली आपण मागे पाहू शकता आणि हजारो दिये लावून आज दिवाळीची अमरावतीमध्ये तिची सुरुवात झालेली आणि सगळे भक्त जे अमरावतीमध्ये अखंड ज्योत आपल्या आपल्या घरातून तेल आणून त्या अखंड ज्योतामध्ये त्यांनी टाकलेली आणि तुम्ही मागे पाहू शकता आणि ते पूर्ण मला वाटतं 2-3 दिवस ते अखंड ज्योत अशीच चालू राहणार आहे। कारण जसं जसं लोकांकडनं होत आहे आपल्या पद्धतीने ते अखंड ज्योतसाठी तेल आणताय आणि त्याच्यात टाकताय आणि खूप मोठी आरती आणि याच्यापेक्षा जास्त मला वाटतं सॅटिस्फॅक्शन जीवनात नाही आहे की देवापासून प्रत्येक गोष्टी आपण सुरू करतो आणि संकटमोचन आहे तर देवाकडनं देवाच्या चरणी एवढीच आराधना आणि मी साकडा घातला की सगळ्यांच्या जीवनात जेवढे संकट दूर हो आणि सगळ्यांची दिवाळी आणि पुढचं पूर्ण भविष्य खूप आनंदमय राहावं। मला आठवते की हनुमान चालिसावरून तुम्हाला खूप विरोध कारागृहातही जावं लागलं। त्याच्यानंतर तुम्ही या 111 फुटाची गणपतीचा संकल्प केला। पूर्ण झालेली मूर्ती आता केव्हा होईल? मला असं वाटते हा संकल्प माझा नसून हा देवाचीच इच्छा होती की हनुमान चालिसा व्हावे आणि त्याच्यानंतर 111 फुटाची मूर्ती अमरावतीमध्ये हनुमानगडीचे नावाने उभी राहावे आणि देवानी दिलेल्या आशीर्वादप्रमाणे आणि बरेचसे लोकांना श्राप दिल्याप्रमाणे 40 नंतर 40 आमदार त्या गटातून उद्धव ठाकरेचे पक्षातून बाहेर निघणे हा सगळं देवाचेच दिलेला आणि मला वाटतं त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेजींचाच आशीर्वाद आमच्या पाठीशी होता की जो विचारासोबत नाही त्याच्यासोबत पक्ष निघाला पाहिजे आणि त्याच्यानंतर हे सगळी सुरुवात झाली आणि तुम्ही पाहू शकता देवाच्या आशीर्वादशिवाय कोणी काहीच करू शकत नाही आणि देवाचा आशीर्वाद होता आणि त्याच पद्धतीने सगळं घडत गेला। तरी एक सगळ्यांची इच्छा आहे की हनुमानाचं पूर्ण रूप केव्हा साकार होईल? येणारे वर्षी आणि पुढच्या वर्षी आणि त्या मला असं वाटतं मी ठरवणारी कोणीच नाही आहे। जेव्हा देव ठरवेन त्या दिवशी ऑटोमॅटिक सगळं काही व्यवस्थित होऊन जाते आणि ते होईल पण आमचा प्रयत्न की पुढच्या वर्षी हा झाला पाहिजे आणि सगळे भक्त एक ठिकाणी येऊन दिवाळी असो प्रत्येक कार्यक्रम असो हनुमानचा जन्मोत्सव असो रामजीचा जन्मोत्सव असो एक ठिकाणी आपण सगळे इथे साजरा केला पाहिजे आणि बाहेरूनही सुद्धा खूप सारे लोक येतात आत्ताच येतात आणि ते दर्शन करायला तर मला वाटतं आशीर्वादच आहे अमरावतीला। नवनीत राणा पुढच्या वर्षी नक्की जी महाराष्ट्रात सर्वात उंच हनुमानाची मूर्ती आहे ही साकार होणार आहे आणि लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होईल दर्शनासाठी। कॅमेरामॅन अमोल प्रणय निर्माण एबीपी माझा अमरावती। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।